हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघतो आहोत दगडांच्या भांड्यांचा आणखी एक व्हिडिओ। तर आता इथे एक दादा काय बनवताय तुम्ही? तर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आकार पण असतात ना, आपल्या शॉप मध्ये काय काय अवेलेबल आहे थोडक्यात सांगा ना। हे पाट आहे। तर हा साधारण लहान आकाराचा आहे ना, ह्याच्यापेक्षा किती मोठे मोठे आकाराचे पाटे असतात? तर हे बघा, हा असा असतो, हा लहान आणि तसंच जाता पण आहे। तर ताई ह्यांना आता समजा तुम्ही हे जेव्हा विकणार तेव्हा ते टाचे मारून देणार ना, ज्याच्यानी वाटण असतं ते एकदम बारीक होतं, बरोबर ना? तर हा काय प्राइस आहे? 600 रुपये। आणि हा वाला 700 रुपये। ह्याचा फक्त आकाराचा फरक असतो का? अच्छा, आणि ह्याच्याबद्दल थोडं सांगा। पोळपुटे, चपाती पोळी बनवायची। अच्छा, तर ह्याच्यामध्ये आकार मिळतात का? मिळतात। मागून दाखवा, उचलून दाखवा कसा आहे हा। तर फक्त याला व्यवस्थित ठेवायला लागेल, म्हणजे पडला तर फुटेल ना। मार्बलचा आहे ना। तर आता आपण पाटे बघितले, तर आता हे वरवंट आणि खलबत्ता बघूया। तर हा सगळ्यात मोठ्या आकाराचा आहे का? दाखवा, उचलून दाखवा। हे भरपूर जड आहे, हे दाखवा उचलून। ते बघा, त्याच्या व्यवस्थित वाटण होतं, म्हणजे खोल। ह्याच्यात पण आकार असतात ना वेगवेगळे, आणि हे लहान आकाराचे आहेत का? तर हे थोडस वाटण चटणी वगैरे करायसाठी यूज करू। हा, तर अद्रक विलायचीसाठी कुठले दाखवा? छोटेवाले हे बघा, हे आहे ते अद्रक विलायचीसाठी आहेत। तर भरपूर लहान लहान असे आहेत। ताई हा उचलून दाखवा। नाही, अद्रक विलायचीसाठी असं आहे, सोडा। तर हे लहानवाले काय प्राइस मध्ये? 200 रुपये। 200 रुपयाला। आणि जे आपण अच्छा, जिरा पावडर, धना पावडर होऊ शकते। दाखवा, उचला। हे बघा, छोटा जाता आहे, मिनी जाता आहे, खूप सुंदर आहे। फिरून दाखवा ताई। म्हणजे जे क्रश करतो आपण लहान लहान जे गरम मसाले वगैरे, ते ह्याच्यात करू शकतो आपण। वाव, खूप सुंदर जाता आहे, मिनी जाता आहे। तर ताई ह्याची काय किंमत आहे? ह्याची 500 रुपये। 500 रुपये। तर हे सगळे तुम्ही इथे स्वतः बनवता? आणि दगड वगैरे ही कुठून आणतात? दगड हे बारामतीवरून। अच्छा, बारामतीवरून। हे बघा, हे लहान लहान आकाराचे छोटे छोटे ना मिनी जाते आहेत, आणि तसेच मोठे पण अवेलेबल आहेत ना ताई? यांचे प्राइस काय बोलले तुम्ही? 350। 350 जाते हे, आणि कमी जास्त करून द्याल ना तुम्ही प्राइस? आणि हे काय प्राइस मध्ये ताई? ते सेमच आहेत। सेमच आहेत ना? अच्छा, तर हे बघा, आपण आता बघितले मोठा वरवंटा बघितला, आणि हे खलबत्ता बघितला। तर आता हा आपण मोठा खलबत्ता बघितला। तर ह्याच्यामध्ये ना लहान आणि एकदम सगळ्यात लहान, मीडियम असे ना वेगवेगळ्या आकाराचे आपण खलबत्ते बघितले। तसंच हा मिनी जाता पण बघितला, म्हणजे ऍक्च्युली ना हा क्रश करण्यासाठी असतो। विलायची झाली, दालचिनी झाली, किंवा काही गरम मसाले झाले ते क्रश करण्यासाठी। आणि हे कशासाठी बोलत आहे तुम्ही? अद्रक किंवा औषधांसाठी पण यूज करू शकतो ना, औषधं बारीक करण्यासाठी। तर आता जे गोलवाले बघितले ना, तसेच ह्या आकारामध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर ताई ह्याची काय साधारण प्राइस आहे? ह्याची 700 रुपये। 700 रुपये। आणि हे जे मोठे आहेत ते? हे दोन्ही 1000 रुपये। 1000 रुपये, म्हणजे भरपूरच मोठा आहे हा साधारण। ह्याच्यामध्ये भरपूर असं वाटण होईल, म्हणजे ह्याच्यामधून कसं वाटण बाहेर सांडत नाही आणि पटापट क्रश होतो ना, असे आहेत। हा, छान आहेत हे बघा। तर अशी यांच्याकडे वेगवेगळी व्हरायटी आहे, जात्याची, खलबत्त्याची पण आहे। दाखवा। हा, ह्याला मालता म्हणतात ना ताई, दिव्याला या। हा कसा, म्हणजे थोडं सांगाल का कसा पेटवायचा? हा, इथून वात घालायची, तेल वतायचं। अच्छा, इथून वात घातली की इथं दिवा पेटवायचं, आणि तेल ह्याच्यामध्ये आतमध्ये जाणार का? तो तेल नाही आत जाणार, इथं आत होल आहे ना त्याला, बरोबर, त्यातच तेल राहणार। ते दिवा इथून हे होणार, दगडाचा दिवा आहे। हे बघा, असं आहे, छान आहे। तर तुम्ही आता काय बनवताय? खलबत्ता बनवतो। तर तुम्हाला हा एवढा खलबत्ता जो पुरा आहे तो बनवायला साधारण किती? 3-4 तास लागते। 3-4 तासामध्ये एवढा तयार होतो। आणि या दगडाला कुठला दगड बोलतात? काळा दगड आहे, 15चा काळा दगड। अच्छा, पाषाण दगड। आणि तुम्ही मागवता का कुठून? आम्ही जाऊन तिथून घेऊन येता का तुम्ही स्वतः जाऊन? म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घेऊन येता दगड? अच्छा, बारामती वरून म्हटले ना तुम्ही? थोडस दाखवाल तुम्ही कसं तरी? हे असं दगडाने पूर्ण फोडून फोडून घेतात दगड, आणि ना पूर्ण असं कोरून घेतात, म्हणजे जसा पाहिजे तसा आकार बनवून देतात।
जसं पाहिजे तसं आकार बनवून देतात, गोल झाला, खोल झाला, पाहिजे तसा. दादा तुम्ही प्रत्येक सीझनला बसता? कारण 12 महिने असतात. 12. आता समजा पाऊस पडतोय तर पावसाळ्यामध्ये कसं काय तुमचं म्हणजे इथे? असंच बसायचं, आता पाऊस पडतोय. पाऊस पडला तरी पण बरोबर काम केलंच पाहिजे. केलंच पाहिजे, बरोबर. दुसरं करायचं. हा, हे कसं साधन आहे खोलून दाखवा ना दादा, पूर्ण जरा पावसात ते भिजले खोलून दाखवा. हा बघा, त्याला इथे लाकडी पोतं असतं. हा हे असं ठेवला, हा इथे असं वापरू शकतो. बरोबर. आणि होतं व्यवस्थित, क्रश होतं. होते. छान कन्सेप्ट आहे. जास्त म्हणजे मानून घेते म्हणजे या गौराईला समोर ठेवायला. अच्छा, गौराई समोर ठेवते, डेकोरेशन म्हणून जात येतात. नाही तो माणूस. पण त्याचा ऍक्च्युअल आपल्याला उपयोग पण आहे ना रेग्युलर, म्हणजे ते घेऊन असंच पडून नाही नाही राहणार, राहणार. बरोबर ना. तसंच यांच्याकडे ना, हे बघा आता लहान जाते बघितले तसे मोठे जाते पण अवेलेबल आहेत. मोठे जाती पण येत, बोला. तळता पण येतं, भरडता पण येतं, भरडता पण येतं. बरोबर. तर ताई साधारण एवढे मोठे हळद बीज दळलं तरी होतं ते. हळद पण दळून होते ह्याच्यामध्ये? होते. अच्छा, तर हा रेडी आहे का आता हा, रेडी. विकायला? हा किती, ह्याची काय प्राइस बोलल्या? त्याची 1600 रुपये. 1600 रुपये. कमी जास्त? आता तुम्हाला तरी काय बोलवी कमी जास्त करायला, म्हणजे तुम्ही प्रत्येक सीझन मध्ये बसता, एवढी मेहनत करता. तर मी ना, जे पण इथे कोण ग्राहक येतील त्यांना रिक्वेस्ट करेन की ह्यांच्याकडे तरी कमी नका करू. म्हणजे आपण मॉलमध्ये जातो, मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जातो, तर तिथे कितीतरी जास्त किंमत असते. मग त्यांच्याकडे आपण भाव नाही करत. मग जे हे लोक एवढी मेहनत करतात, मेहनत करून सगळं बनवतात, तर यांच्याकडे तुम्ही प्लीज भाव नका करत जाऊ. ह्यांच्याकडून वस्तू घेत जा, ज्या किमतीत मिळतात त्या किमतीत. तर ताई ह्याला साधारण किती दिवस लागतात बनायला? त्याला 2 दिवस जातात. 2 दिवस जातातच पूर्ण जाता बनायला. बनवायला 1 दिवस. अच्छा, हे बघा. तर ताई हे टाके मारलेले आहेत ना पाट्याला या? मारलेले. मग ह्याच्यामुळे जे वाटण आहे ते एकदम असं व्यवस्थित बारीक होतं, बारीक बारीक होतं. हे बघा. आणि यांचं पाहिजे तसं कामाचं ना फिनिशिंग पण एकदम छान आहे. अशा आकाराचे पण आहेत, तशा आकाराचे पण आहेत. आणि मार्बलचा पोळपाट माझ्या घरी स्वतः आहे आणि मी यूज करते, तो खूप सुंदर आहे. आणि जवळपास त्याला तर 3 ते 4 वर्ष झाले आहे तसाच आहे. म्हणजे आपण लाकडाचा पोळपाट घेतो तर तो थोडासा लाकूड खराब होतो, पण मार्बलचे पोळपाट खराब नाही आहे का? ह्याचं काय असतं, फक्त हे ना आपलं टिकवता आले पाहिजेत व्यवस्थित ना, ठेवायची जागा फिक्स असेल ना की ते छान राहतात. तर हे बघा, आता आपण दगडी जाते बघितले, पोळपाट बघितले, खलबत्ते बघितले, लहान खलबत्ते बघितले. तर एवढे सगळे ह्यांच्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, सगळ्यात आकर्षण म्हणजे हे मिनी जाते, लहान जाते बघितले, दिवे बघितले. हे बघा, हे दिवे आहेत. त्यांच्याकडे खूप असं काय काय आहे व्हरायटी. तसंच हे लोक लाकडी हे पण ठेवतात. तर दादा हे पण तुम्हीच बनवता? हे रेडीमेड घेतले. अच्छा, तर ह्याची काय प्राइस असते साधारण? साधारण 400 रुपये. अच्छा, लाटणी, फक्त लाटणी घेतली तरी मिळेल? मिळेल. अच्छा, लाटणीची मग काय प्राइस आहे साधारण? 100 रुपये. हे दाखवा, उलट करा. अच्छा, हे असे हे बघा, हे म्हणजे निघायलाच नको, टेन्शनच नाही. बरोबर ना, कोरलेलं आहे डायरेक्ट. छान आहे. तर दादा इथे आपण इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा की इथे लोकांनी पोहोचायचं कसं? इथं प्रॉपर ऍड्रेस आहे वाई बाजगणी रोड, किसनूर कॉलेज जवळ, सिद्धनाथवाडी वाई. अच्छा, म्हणजे महाबळेश्वरला कोणी येत असेल तर रोड साईडलाच आहे हे. हे बघा, हा पूर्ण रोड आहे. हा महाबळेश्वरला हा रस्ता जातो. आणि हे ना 12ही महिने इथे बसलेले असतात. हे बघा, इथे असे बसलेले असतात, इथेच बनवतात आणि इथेच विकतात असे. कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना तुमचा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 60 34 88 10. आणि कुठला कॉलेज बोलले तुम्ही? किसनूर कॉलेज महाविद्यालय. किसानेर कॉलेज सिद्धगिरी हॉटेलच्या बाजूलाच पुढेच आहे का? आणि तुमचा टायमिंग काय असतो? सकाळी 8ला असतं का? बसताच तुम्ही 8 वाजता? आणि कोणाची जर समजा काय रिक्वायरमेंट असेल, असं पाहिजे पाटा तसं पाहिजे, 2-3 दिवस आधी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बनवून ठेवाल का? पाहिजे तसं बनवून बनवून द्याल ना?